अलीकडेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष पदांसाठी चर्चा आणि उहापोह झाला। तदनंतर तालुका आणि शहर पदांसाठी मागील काही वर्षांपासून सक्रियपणे आणि निस्वार्थ भावनेने स्वतःला समर्पित करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळेल की नेत्यापुढे चमकोगिरी करत आपल्या कार्याची स्वतःहून पाठ थोपवून घेणाऱ्या उपऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळणार का, अशी चर्चा शहरात होताना दिसते आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभेचे नेतृत्व करत 2024 या वर्षी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून 2024 वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलीला विधानसभेची प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली। परंतु येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नवीन पक्षात तालुका अध्यक्षपद आणि शहराध्यक्षपद जुने निष्ठावान सक्रियपणे काम करणारे प्रभाकर पांचाळ, गोविंदा उर्फ कानोबा बिस्मिल्ले, संजय हुसाजी चव्हाण आणि विद्यमान शहराध्यक्ष संजय सोनटक्के यांना खासदार अशोक चव्हाण यांच्या उत्कृष्टपणे केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या पारड्यात न्याय देतील की पुढे करणाऱ्या काँग्रेस पक्षातून भाजपमय झालेल्या चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी स्थिती सध्या दिसते आहे। शेवटी तळमळीने निस्वार्थ भावनेने पक्षासाठी झोकून देणाऱ्या पांचाळ, बिस्मिल्ले, चव्हाण आणि सोनटक्के यांची वर्णी लागणार की खासदार अशोक चव्हाण आपल्या मर्जीतील पदे विधानसभा निवडणुकीत झालेल्या यशानंतर बक्षीस म्हणून देतील, हे सर्व बंद लिफाफ्यातून लोकांसमक्ष उघडपणे जाहीर झाल्यानंतरच कळेल। परंतु सच्चा, प्रामाणिक, निस्वार्थ आणि सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद न भेटल्यास त्यांच्यात खच्चीकरण, नैराश्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।